नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 58,700 ते 65,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुमची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सी संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे स्पेशलिस्ट ऑफिसर क्रेडिट या पदासाठी 4 वॅकन्सीचं कोणत्या ठिकाणी आहे। 25 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुमची झालेली असणं या ठिकाणी आवश्यक आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन CA तुमच्याकडे डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक्सपिरियन्स जो आहे तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर लीगल या पदासाठी 8 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। LLB तुमचं झालेलं असेल किंवा LLM झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 ते 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी आहे। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। BE सिव्हिल तुमचं झालेलं असेल किंवा BTech BArch झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील चांगलं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्यानंतर CA इंटर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। 10 वॅकन्सीज आहे। 25 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। कॉमर्स ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमचं CS CMA किंवा CS इंटरमिजिएट किंवा एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी के स्किल विषयीची माहिती दिलेली आहे, तर आपण स्क्रीनवरती बघू शकता। सर्व पदांविषयीची माहिती या ठिकाणी आहे। तर आपण एक वेळ जाहिरात अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थितपणे एकदा वाचून घ्यायचे आहे, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी वेतन जे आहे स्पेशलिस्ट ऑफिसर क्रेडिट या पदासाठी 65,000 रुपये अप्रॉक्सिमेट या ठिकाणी असणार आहे। स्पेशलिस्ट ऑफिसर लीगलसाठी 65,000च आहे। स्पेशलिस्ट ऑफिसर ड्यू डिलिजन्ससाठी या ठिकाणी 65,000 आहे। CA इंटरसाठी या ठिकाणी 58,700 रुपये इतकं वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। सर्वप्रथम या ठिकाणी कॅन्डिडेटला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे, त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल। अर्ज जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करावे लागणार आहेत। पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने तुम्ही दिनांक 6 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज जे आहेत तुमचे पाठवू शकता। द डेप्युटी जनरल मॅनेजर HRD अँड M डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन पोर्ट मुंबई ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे पाठवायचे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।